बरोबर ऑफिसला घासून तुमच्या गाड्या गेल्या. आम्हाला जर विरोध करायचा असता मी त्यावेळेला केला असता. मी स्वतः ऑफिसमध्ये बसलेलो होतो. असं काही झालं नाही. मग असं नंतर काय घडलं की आज जे पोलीस 300-400-500 लोकांच्यावर गुन्हे दाखल करतायत ते रेस्ट हाऊसला गेले. रेस्ट हाऊस पासून 50 मीटरवर त्यांचं स्वागत क्रेनवर हार ठेवून लावून केलं. काही हरकत नाही. पोलिसांनी मला विचारलं काही हरकत नाही. म्हटलं हाच रस्ता का निवडला. तर तुमच्या घरासमोरून हा रस्ता जातो, घराकडून येतो, मुद्दाम करायचा असेल माझ्या घरासमोर करायला सांगा स्वागत, मला काही अडचण नाहीये. त्याने रितसर स्वागत करावं, त्याने रितसर सभा करावी, माझं काय म्हणणं काही नाही. परंतु त्यांच्याकडून जे निरोप आलेले आहेत आणि तुम्हाला जे काही निश्चित मिळालेले आहेत की आम्ही भास्कररावांच्या कार्यालयासमोरच धिंगाणा करणार, आम्ही राडा करणार, आम्ही त्या ठिकाणी दगडफेक करणार, ते मी चालू देणार नाही हे मी पोलिसांना सांगितलं. आणि ते चालू न देण्याची जबाबदारी माझी नाही तर पोलीस म्हणून तुमची आहे. म्हणून माझ्या शिवसेनेच्या वतीनं त्यांना पूर्वनियोजित पत्र दिलं होतं. पोलीस रस्त्यावर एवढे असताना त्यांनी 1.5 तास त्या ठिकाणी आम्हाला कार्यालयासमोरच सत्कार घ्यायचा आहे, धिंगाणा करायचा आहे, याच्याकरता पोलिसांनी त्यांना रोखून धरलं. 1.5 तास झाल्यानंतर मी माझ्या लोकांना स्पीकरवरून आवाहन केलं की चला घरोघर चला, पोलीस काम करतायत, तुम्ही काही कोणी थांबू नका. तिथं ते नंतर आले, त्यांनी सत्कार स्वीकारला आणि तिथून मिरवणूक काढायला सुरुवात केली. जर ग्वागरला माझ्या चिपळूण पासून आणखीन 40 किलोमीटर सभा दूर होती. पहिले 60 किलोमीटर आले दुसऱ्या रस्त्याने, आता दुसऱ्या रस्त्याने जायचं होतं, तिसऱ्या रस्त्याने, ते 40 किलोमीटर जायचं होतं. त्याच वेळेला पोलिसांनी आगत स्वागत झालं, फटाके काय ते झाले. त्यांना गाडीत कोंबायला पाहिजे होतं आणि गाडीत कोंबून त्यांना ग्वागरकडे रवाना करायला पाहिजे होतं. हे जर पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं असतं तर पोलीस निश्चितपणे आजची हा झालेला प्रकार टाळू शकले असते. पण माझी खात्री आहे की त्यांनी रस्ता रोखून धरेपर्यंत पोलीस बरोबर होते, व्यवस्थित होते. नंतर पोलिसांच्यावर कुठून तरी दडपण आलं, त्यामुळे पोलिसांनी आमच्या बाजूला मज्जाव केला, आमच्या बाजूला संपूर्ण बॅरिकेड्स लावलेले होते आणि त्यांना मोकळं सोडलं. तुम्ही बघा, सगळे व्हिडिओ क्लिप बघा, सगळं फुटेज बघा. ते पलीकडे चालून आले. आमचा एक तरी माणूस रस्ता ओलांडून गेलाय काय, रस्ता तर सोडा, माझ्या ऑफिसच्या समोर रस्त्याच्या पलीकडे गेलाय काय, रस्त्यावर गेलाय काय, तुम्ही दाखवा. आणि म्हणून 400 काय 500 काय 1000 लोकांच्यावर गुन्हे दाखल करा, परंतु सगळं फुटेज